हॅलो. हा व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणींना आजचा दिवस छान जावो. गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे आणि माझ्या किचनमधल्या कामालाही सुरुवात झालेली आहे. किचनमध्ये आल्यानंतर जे काही सगळ्यात पहिलं काम असतं ते म्हणजे रात्री घासून ठेवलेली भांडी. कारण आपण रात्री जी काही भांडी घासून ठेवलेली असती ती सकाळी आपल्याला जागच्या जागी ठेवणं हे सगळ्यात मोठं काम असतं. खरं सांगू का, ही भांडी पहिलं ना भांडी लावायचा खूप कंटाळा यायचा मला. त्यानंतर मला एक ट्रिक समजली आणि म्हटलं चला आज तुमच्यासोबतही ती ट्रिक शेअर करूया. म्हणून आज मी तुमच्यासोबत ही भांडी कशी लावायची ही यातली सगळ्यात सोपी अशी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओलाही सुरुवात करते. सगळ्यात आधी ना जी काही आपली भांडी आहेत ती सगळी एकत्र करून घ्यायची. म्हणजे एक ज्या ट्रॉलीमध्ये ग्लास, वाटी, छोट्या छोट्या प्लेट्स ठेवतो त्या सगळ्या एकत्र करून घ्यायच्या. मोठ्या प्लेट्स जे आपण ज्या ट्रॉलीमध्ये ठेवतो त्या सगळ्या मोठ्या प्लेट्स एकत्र ठेवून द्यायच्या. जे काही आपले कढई, कुकर वगैरे किंवा कुकर असतं, कढई असतं, आपण ज्या ट्रॉलीमध्ये ठेवतो ते सुद्धा व्यवस्थित किचन वट्ट्यावरती सगळं मांडून घ्यायचं. जेणेकरून काय होणार की आपल्याला जेव्हा किचन वट्ट्यावरती ट्रॉलीमध्ये जेव्हा सगळं सामान ठेवू ना तेव्हा एक एक सामान ठेवण्यात आपला जेवढा वेळ जातो त्यापेक्षा निम्मा वेळसुद्धा लागत नाही की असे किचन वट्ट्यावरती सगळे भांडे एकत्र करून लवकर ठेवण्यासाठी. म्हणून जी भांडी आधी आपण रात्री घासून ठेवले त्यातले ज्या ट्रॉलीमध्ये आपण ज्या भांडे ठेवतो ते सगळे एकत्र करून घ्यायचे. जेणेकरून सगळे एकत्र करून झाल्यानंतर जेव्हा आपण ट्रॉलीमध्ये भांडे लावू ना तेव्हा एकदम पटापट असे ट्रॉलीमध्ये भांडे लावून होतील. पहिलं मीही काय करायचे की एक भांडं घ्यायचे आणि मग ते एका ट्रॉलीत ठेवून द्यायचे. म्हणजे जसं की मिक्सरचं भांडं एक घ्यायचं, त्याला नंतर ते ठेवायचं, त्यानंतर दुसरं घ्यायचं ठेवायचं, यात माझा भरपूर वेळ जायचा. पण जेव्हापासून मला ही ट्रिक समजली आहे ना तेव्हापासून माझा खूप कमी वेळ जातो आणि खूप लवकर पटापट काम होतं. कारण सकाळी सकाळी उठल्यानंतर आपल्याकडे भरपूर असे कामं असतात. त्यामुळे ही जी ट्रिक आहे ना ती प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडणारी अशी ट्रिक आहे. जसं की आपण पटापट आपले जे काही भांडे आहेत ते सगळे व्यवस्थित एकत्र करून घेतले किचन वाट्यावरती. ज्या जागचं जिथे जे ठेवायचं आहे ते आपण व्यवस्थित ठेवून घेतलं. जसं की मी ठेवलेलं आहे किचन वाट्यावरती, तुम्ही पाहू शकता. मी सगळे मिक्सरचे भांडे व्यवस्थित जिथे ठेवते तिथे ठेवून दिले. कुकरसुद्धा मी व्यवस्थित टोपण वगैरे, शिट्टी, त्यातलं वायसर वगैरे व्यवस्थित लावून घेतलं होतं, ते सुद्धा व्यवस्थित ठेवलं. जे काही आपलं चॉपिंग बोर्ड असतं ते सुद्धा बघा जिथे ठेवायचं तिथे काढून ठेवलं. म्हणजे बघा किती लगोलग कामं होतात की नाही पटापट. आपला वेळ किती कमी जातो सकाळी सकाळी. नाहीतर एक एक भांडे लावलं की सकाळी एकतर शांतता असते आणि भांड्यांचा आवाज होतो. त्यामुळे एकदम कमी आवाजात आणि एकदम छान पद्धतीत आपण भांडे शांततेत लावून घेऊ शकतो. बघा किती पटापट माझे कामं होत आहेत की नाही. व्यवस्थित भांडे ट्रॉलीमध्येही व्यवस्थित जात आहेत आणि भांडे लावायचाही कंटाळा येत नाही. कारण बघेपर्यंत तरी आपलं भांडे व्यवस्थित लावून होत आहेत. प्लेट सगळ्या मी जिथे आपले ताट ठेवते, जे काही प्लेट ठेवते, नाश्त्याचे प्लेट वगैरे सगळे एकत्र करून ठेवले. जे काही ग्लासेस ज्या ठिकाणी मी ठेवते त्या ठिकाणी ग्लासेससुद्धा ठेवून घेतले. आणि एक दिवस ना मी माझ्या ट्रॉलीमध्ये कुठे काय काय ठेवते हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. ट्रॉली कशा अरेंज करायच्या, ट्रॉलीसाठी कुठली शीट वापरते त्याचासुद्धा मी एक दिवस नक्की व्हिडिओ बनवेन. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला प्रतिसाद पण खूप छान, त्याच्यासाठी धन्यवाद. आणि बघा आता किती पटापट कामं आवरली की नाही. जास्त वेळ नाही, फक्त फार 5 मिनटात आपण सगळे भांडे जिथल्या तिथे लावून घेऊ. आणि हे बघा किती लवकर मी भांडेही लावून घेतले. आणि भांडे लावून झाल्यानंतर छान असा चहा घेतला. चहात केला कारण सकाळची सुरुवात ही चहानीच होते. आणि चहा घेतला ना एकदम फ्रेशही वाटतं. मस्त माझ्यासाठी आणि यांच्यासाठी सुद्धा चहा बनवला. आम्ही दोघांनीही बसून सकाळी सकाळी निवांत असा चहा घेतला. कारण चहा घेतला की एकदम फ्रेश आणि एकदम ताजंतवानं वाटतं आणि बाकीचे कामं करायलासुद्धा उत्साह येतो. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओही आवडला असेल आणि अशाच ट्रिक किंवा असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत जाईल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.